मी भोळा नाही, भोळा राहिलो तर भाजपावाले खाऊन जातील. मंत्री गुलाबराव पाटील यांचं रंजक विधान. तर पाटील यांच्या वक्तव्यावर चर्चा करू. बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर आज ना उद्या भाजपावाले तुम्हाला खाणारच आहेत. वडेट्टीवारांचा टोला. बंद झालेल्या कंपन्यांपैकी 76% कंपन्या सुरूच झाल्या नव्हत्या. कंपन्या बंद झाल्याच्या मुद्द्यावर फडणवीसांचं शरद पवारांना उत्तर. महाराष्ट्र उद्योगांच्या बाबतीत नंबर 1 आहे आणि राहणार फडणवीसांचं स्पष्टीकरण. नगरविकास खात्यानं नियमांच्या बाहेर जाऊन स्थगिती दिलेल्या इमारती पाडणार. मंत्री गणेश नाईकांचं पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान. अधिकाऱ्यांना हाताशी घालून केलेली चुकीची कामं पाडणार. नाईक यांचा इशारा. राहुल गांधींची पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका. परराष्ट्र धोरण म्हणजे राजकारण्यांना मिठी मारणं नव्हे. राजकारण्यांना मिठी मारणं ही कल्पना त्यांच्या डोक्यात कुणी घातली? राहुल गांधींचा सवाल. पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरासाठी फरासखाना पोलीस स्टेशनची जागा देण्याला हिंदू महासभेचा विरोध. शनिवार वाड्यात मूर्ती हलवण्याचा सुचवला पर्याय. पुण्यात दैवी शक्तीचा दावा करत अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण. भोंदूबाबा स्वप्नील लांडे उर्फ गुरुभाईला अटक. लैंगिक शोषण प्रकरणी गुन्हा दाखल. राज्यातील रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यास 1 महिन्याची मुदतवाढ. चालकांना आता मराठीचे व्यावहारिक ज्ञान असणं बंधनकारक असणार. मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता. रिक्षाच्या किमान भाड्यात 1 रुपयांच्या वाढीचा प्रस्ताव तर टॅक्सीच्या भाड्यात 2 रुपयांची वाढ होण्याची शक्यता. भाडे वाढ झाल्यास प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार. यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईचा फटका. गणरायाच्या मूर्तींच्या वाढत्या किमतीनं मध्यमवर्गीय भक्तांच्या डोळ्यांमध्ये पाणी. किमती वाढल्यानं भाविकांची नाराजी. तळोजा खारघरमध्ये भीषण पाणी टंचाई. पाण्याची व्यवस्था करा अन्यथा घर परत घ्या. रहिवाशांचं सिडकोवर संताप. 24 तास पाण्याचं आश्वासन मात्र 24 मिनिटंही पाणी येत नसल्याचा आरोप. सिडको मुख्यालयात जाऊन राहण्याचा इशारा. नाशिकच्या कळवण तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के. 5 दिवसांपूर्वी जाणवले होते भूकंपाचे धक्के. वारंवार भूकंपाचे धक्के बसत असल्यानं भीतीचं वातावरण. चाकणमधील खराब रस्ता आणि खड्ड्यानं घेतला दोघांचा जीव. खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून थेट कंटेनरच्या खाली गेल्यानं अपघात. आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार? स्थानिकांचा सवाल.